नमस्कार, माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या सादरीकरणात आपलं स्वागत आहे. नमस्कार. चला तर मग आज आपण एका अशा भाषेबद्दल बोलणार आहोत जी जगातल्या सर्वात प्रसिद्ध प्रोग्रामिंग लँग्वेजेसपैकी एक आहे. अर्थात आपण बोलतोय जावाबद्दल. चला, एका मजेशीर प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केला आहे का की अशी कोणती गोष्ट आहे जी बनवली तर गेली होती इंटरॅक्टिव्ह टीव्हीसाठी, पण आज तीच गोष्ट संपूर्ण इंटरनेटला शक्ती देत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जावा. आणि त्याचा प्रवास खरंच खूप रंजक आहे. याची सुरुवात झाली 90च्या दशकात, जेव्हा क्रीन टीम नावाच्या एका टीमने डिजिटल उपकरणांसाठी एक प्रोजेक्ट सुरू केला. तेव्हा याचं नाव होतं ओक. पण त्याचवेळी वर्ल्ड वाईड वेब खूप वेगाने वाढत होतं. आणि मग 1995 मध्ये सन मायक्रोसिस्टम्सने ही संधी ओळखली आणि याला जावा असं नवीन नाव देऊन रिलीज केलं. पण खरी जादू तेव्हा झाली जेव्हा 90च्या दशकाच्या शेवटी नेटस्केपने हे तंत्रज्ञान आपल्या ब्राउझरमध्ये वापरलं आणि तेव्हापासून जावाचा इंटरनेटवरचा खरा प्रवास सुरू झाला. मग जावाच्या या यशामागे नक्की काय आहे? चला, त्याच्या सर्वात मोठ्या ताकदीबद्दल बोलूया. एकदा लिहा आणि कुठेही चालवा. हीच त्याची खरी सुपर पॉवर आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की कुठेही चालवा, त्याचा नेमका अर्थ काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी प्लॅटफॉर्म म्हणजे काय हे जाणून घ्यावं लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर प्लॅटफॉर्म म्हणजे कोणतंही हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर वातावरण जिथे आपला प्रोग्राम चालतो. जावाला इतकं लोकप्रिय बनवणारी काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ही भाषा सोपी आहे, ती ऑब्जेक्ट्सच्या संकल्पनेवर आधारित आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. याचाच अर्थ ती पोर्टेबल आहे, डायनामिक आहे आणि खूप सुरक्षितसुद्धा आहे. तर हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स नेमकं कसं काम करतं? समजा आपण C++ सारख्या इतर भाषांचा विचार केला. तिथे काय होतं? तिथे तुम्हाला तुमचा कोड प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगळा कंपाईल करावा लागतो. म्हणजे विंडोजसाठी वेगळा आणि मॅकसाठी वेगळा. पण जावाचं तत्वज्ञान ते एकदम वेगळं आहे. एकदा लिहा, कुठेही चालवा. म्हणजे तुम्ही एकदा लिहिलेला कोड, तोच कोड कुठल्याही बदलाशिवाय कुठल्याही प्लॅटफॉर्मवर चालतो. पण ही जादू होते तरी कशी? चला, आता जावा मशीनच्या आत डोकावून पाहूया आणि JVM, JRE आणि JDK या 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. या सगळ्याच्या मुळाशी आहे JVM म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन. आता ही एक ॲब्स्ट्रॅक्ट मशीन आहे. तिला व्हर्च्युअल म्हणतात कारण ती खरं तर भौतिकरित्या अस्तित्वातच नाही. ती एक असं आभासी वातावरण तयार करते जिथे जावाचा कोड चालतो. आता JDK, JRE आणि JVM यांच्यातला संबंध समजून घ्यायचा असेल तर चला एका सोप्या उदाहरणाचा विचार करूया. समजा एक किचन आहे. JDK म्हणजे आपलं संपूर्ण किचन जिथे नवीन रेसिपी बनवण्यासाठी लागणारी सगळी उपकरणं आहेत. JRE म्हणजे त्या किचनमधला एक तयार मील किट ज्यात फक्त आधीच बनवलेली रेसिपी चालवण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच आहे. आणि JVM म्हणजे त्या JRE मधला एक जादुई ओव्हन जो कोणतीही रेसिपी उत्तम प्रकारे चालवतो. मग किचन कोणतंही असो, या JVMमुळे जावा कुठेही चालू शकते. ठीक आहे, तर आता आपण जावाच्या वातावरणाबद्दल बोललो. आता वळूया कोडच्या मूळ घटकांकडे, म्हणजेच व्हेरिएबल्स आणि डेटा टाईप्सकडे. व्हेरिएबल म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एका डब्यासारखं आहे. एक कंटेनर जो प्रोग्राम चालू असताना कोणतीतरी व्हॅल्यू साठवून ठेवतो. हे म्हणजे मेमरीमधल्या एका जागेला दिलेलं नाव. व्हेरिएबल्सचा पहिला प्रकार आहे लोकल व्हेरिएबल. याचं आयुष्य खूप छोटं असतं. तो फक्त त्याच्या मेथड पुरताच जिवंत असतो. जशी ती मेथड संपते तसं त्याचं अस्तित्वही संपून जातं. पुढचा प्रकार आहे इन्स्टन्स व्हेरिएबल. इथे बघा, प्रत्येक पर्सन नावाच्या ऑब्जेक्टला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं नेम आणि एज मिळालं आहे. म्हणजे जेव्हा आपण 2 वेगवेगळे पर्सन ऑब्जेक्ट्स बनवतो तेव्हा प्रत्येकाला स्वतःची एक स्वतंत्र कॉपी मिळते. आणि तिसरा प्रकार आहे स्टॅटिक व्हेरिएबल. इथे गंमत बघा, या काउंटरच्या उदाहरणात काउंट हा व्हेरिएबल स्टॅटिक आहे. याचा अर्थ इथे कोणीही स्वतःची कॉपी घेत नाही, सगळेजण एकच कॉपी वापरतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा नवीन ऑब्जेक्ट तयार होतो तेव्हा हाच काउंट वाढतो. तर हे झाले आपले डबे म्हणजे व्हेरिएबल्स. आता पाहूया की या डब्यांमध्ये आपण काय काय ठेवू शकतो. संख्यांसाठी आपल्याकडे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक इंटिजर टाइप्स जे पूर्ण संख्यांसाठी वापरले जातात, जसं की आपलं वय. आणि दुसरे आहेत फ्लोटिंग पॉइंट टाइप्स जे दशांश चिन्ह असलेल्या संख्यांसाठी वापरले जातात, जसं वैज्ञानिक गणनेत लागतात अशा. त्याशिवाय एक अक्षर किंवा चिन्ह साठवण्यासाठी कॅरेक्टर टाईप आहे. आणि हो किंवा नाही म्हणजे फक्त ट्रू किंवा फॉल्स सांगण्यासाठी बुलियन टाईप. आत्तापर्यंत आपण सुटे भाग पाहिले. चला, आता हे भाग एकत्र करून मोठी रचना कशी तयार होते ते बघूया, म्हणजेच कीवर्ड्स आणि ऑब्जेक्ट्स.
हे व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स एकटे काहीच करू शकत नाहीत. त्यांना एकत्र आणण्यासाठी काही खास शब्द लागतात, ज्यांना कीवर्ड्स म्हणतात, आणि मग त्यांना ऑब्जेक्ट्समध्ये व्यवस्थित मांडलं जातं. हे कीवर्ड्स म्हणजे काय? तर जावा भाषेची स्वतःची शब्दसंपदा. हे असे राखीव शब्द आहेत जे कोडला एक दिशा देतात, एक रचना देतात. उदाहरणार्थ, क्लास हा शब्द एका ब्ल्यूप्रिंटची सुरुवात करतो, तर एफ हा शब्द निर्णय घेण्यासाठी मदत करतो. तर मग ऑब्जेक्ट म्हणजे काय? सोप्या भाषेत हा वास्तविक जगातील एखाद्या गोष्टीचं प्रतिबिंब आहे, जो डेटा म्हणजे त्याची स्टेट आणि त्या डेटावर करायच्या क्रिया म्हणजे बिहेवियर या दोन्हींना एकत्र ठेवतो. हेच समजून घेण्यासाठी चला पुन्हा एकदा पर्सनचं उदाहरण बघूया. इथे पर्सन क्लास म्हणजे एक साचा आहे, एक ब्लूप्रिंट, आणि त्या साच्यातून तयार झालेले पर्सन 1 आणि पर्सन 2 हे आहेत खरेखुरे ऑब्जेक्ट्स. प्रत्येकाची स्वतःची स्टेट आहे, म्हणजे स्वतःचं नाव आणि वय. जावाचं ब्रीदवाक्य आठवतंय, एकदा लिहा कुठेही चालवा. आजच्या या कनेक्टेड जगात, जिथे सगळीकडे स्मार्ट डिव्हाइसेस आहेत, क्लाउड कम्प्युटिंग आहे आणि सगळ्या प्रणाली एकमेकांशी जोडलेल्या आहेत, तिथे या एका वाक्याचा अर्थ किती खोल आहे याचा विचार करायला हवा.